Bye.
माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दार बंटा केला भोगवटा मला गे वंश परंपरा दासमी अंकित वंश परंपरा दासमी अंकित तुका मोकलिता लाज गुणा उपवास पारणे राखीला दार बंटा केला भोगवटा मला गे विठ्ठल विठ्ठल
सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दार बंटा केला भोगवटा मला घे वंश परंपरा दासमी अंकित वंश परंपरा दासमी अंकित तुका मोकलिता लाज कोणा उपवास पारणे राखीला दार बंटा केला भोगवटा मला घे मायोग पिटे तटी भीमरत्यं परमपुंडली कायदातुन मुनिंद्रे समागत तिष्ठम तमानंद कंद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळ तुमचं अनुग्रहातलो पावन झालं चराचरी ओम नमो जय देवी दौलती पद जय जय संस्वेद्यात्म रूप देव तुझी गणेश सकल लोकमध्ये प्रकाश मने निवृत्तदास स्वभावधारी तुझी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतुवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटीचयनं बालमुकुंद मनसा स्मरामि श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवी जीवे विभस्वामृतमेक देवो गोविंद दामोदर माधवेति श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवी मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजवाय नरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आई हनुमंत विराजी कथा करो मती अनुसार प्रेम सहित गति दरो मदारी पवन कुमार राधा मेरी स्वामिनी मेरा दाजी को दास जन्म जन्म मोये दीजियो श्री वृंदावन को बस बरसाने की राधिका नंद ग्राम के शाम इनके पगम बंदन करु करु कोटि कोटि प्रणाम आना रे घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में आप दिया ना संग राधा जी बोला प्रभु आप दिया ना संग गोपियों बोला
मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। इरादे मेरे जीवन की बस एक तमन्ना है, बस एक तमन्ना है, तुम सामने हो मेरे, मेरा दम ही निकल जाए, सच कहता हूँ राधे तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए। विठ्ठल हरी माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखीला दार वंटा केला भोगवटा मला गी। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडस असताना शोभणारे तुकोबाराय महाराज आणि हो तुकोबाराय महाराज यांचा चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे। विठ्ठल ब्रह्मांड नायक पांडुरंगाच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम यज्ञ सप्तातलं त्या सप्तातलं 5वं वर्ष आणि 5व्या वर्षाच्या 7व्या दिवसाची म्हणजे जागराच्या कीर्तनाची सेवा माझं पामराच्या वाट्याला यावी हे मी माझं परमभाग्य समजतो। विठ्ठल कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी जे मृदंगाला साथ करतायत हरिभक्तीपर आहे सुनील बाबा सार्वेटेकर, हार्मोनियम वादक हरिभक्तीपरायण आमचे भागवत बाबा वागटुकीकर, गायनाचार्य आमचे आप्पाश्री हरिभक्तपरायण मुरलीधरजी बाबा तुराट खेडेकर, हरिभक्तपरायण दिलीप बाबा बोहरा, हरिभक्तपरायण नाना पाटील खेडीकर, हरिभक्तपरायण साहेबराव महाराज अनोरेकर, कोण आहे आठवणे नुसतं पत्रिका बरं ठेवायची मग सांगा ना मला। अच्छा 4च जण आहेत का? वेणगिरी बाबा शेत ना भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोते का ऐका आता। साऊंड सिस्टीम वाले दादा साऊंड सिस्टीम छान आहे चांगली आहे। कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी माझ्यासोबत आलेले माझे जीवाभावाचे जे मला गुरु मानतात तर माझ्यासाठी माझ्या बापापेक्षा कमी नाहीत आईपेक्षा कमी नाहीत असे पिढोदाचे आमचे वायडी पाटील साहेब आहेत। माझ्यासोबत आलेले आमचे समाधान बाबा आहेत जे माझ्या रथाचे सारथी बनून आलेले आहेत। भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण अजून मला वाटतं गांधीहून पण बरीच मंडळी आलेली आहे, दरेगावहून मंडळी आलेली आहे, अजून आमचे माझ्या परिसराचे आहेत पण राहतात अमळनेरमध्ये आमचे दादाश्री विरदेलकर माझे दादासाहेब पण आलेले आहेत। अजून माझ्यावर नितांत प्रेम करणारे खरं तर त्यांची मिसेस दवाखान्यात आहे तरी सुद्धा इथपर्यंत आले। वा वा मामाश्री पण आले काय? बरीच मंडळी आलेली आहेत भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण। अजून रंजाण्याहून पण आमचे बाबा आलेले आहेत, नारायण बाबा कुठे गेले? हा वा दरेगावहून पण बरीच मंडळी आलेली। मला सगळं काही नावं सांगता येणार नाही कारण बरेच भागाभागातून परिसरातून लोक येत आहेत। मेहू टेहू पारोडा तालुका तुम्ही आले क्या बात आहे, बहुत बढिया। तुम्ही बऱ्याच लांबून आले तर मग हां भजनी मंडळ गावातलेच आहे का? वा वा तुम्ही चांगलेच आहेत, तिथून आले तर सानेनगर हां बरोबर सानेनगरहून पण आमच्या महाराजजी आलेले आहेत। हो भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोते का सगळ्यांची नावं घेणं काही शक्य होणार नाही। कसंही माहिती आहे का
नाव बाकीच्यांची घेतले गेले आणि बाकी नाच सुटी घेतली त्या सांगते चिकनाच नाव होता. आणि जर सर्वच विचार करा नेमका रात्री कीर्तनकार होता का भाट होता तेच म्हणून सगळ्यांच्या पायी साष्टांग प्रणिपात करतो. जे माझ्यापेक्षा ज्ञानामानाने गुणाने मोठे असतील सगळ्यांच्या पायी स्पर्श करतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल कलाली क्या बात आहे. कलालीचे बाबा आहेत. बाबांना एक हात नाही तरी काढा वाजवत आहे. दिलीप बाबा क्या बात आहे महाराज. हा हे तर गोष्ट झाली तुमची कुर्मदासांसारखी नाही का. वा वा धन्य माता पिता तयाची. आता कोणी बोलू नका. भागाभागातून लोक येतात. एक दोन जण असा किडा पाडशात बट असं मन नाराज होईल. बोलू नका. पहिले तर आटे लोक बाकीना कीर्तन ऐकायला येत राहतं. बाकीना कीर्तन कारले देखायला येत राहतं. बाकीना चित्र वेगळा दिखत आहे. चित्र जरा वेगळं दिखच देखील डोळ्या परीक्षा नाही का. तर मी असं म्हणेल काही लोक माझ्या राहणीमानावरनं बरीच शंका घेतात. बरंच काही बोलतात. तर मी असं म्हणेल जे वृंदावनमध्ये फिरून आले त्यांच्या मनात शंका येणार नाही. ज्यांची भक्ती खरी असेल त्यांच्या मनात शंका येणार नाही. या डाबरा मना भेटकाशल्या असं वाटत काही डाबरच समुद्रावर बाहेर निघणार आहे काका दुनिया कधी चालणार. आणि या डाबरावालाच किडा पाडतो समुद्रवाला नाही पाडणार. बरोबर आहे ना. क्योंकि भाई आम्ही असं राहतो याच्या मागचं कारण असं आहे की आम्हाला जर वृंदावनमध्ये आर्टिफिशियल काय बाकीसले वृंदावनला महाराज खरं जायला होतात का या रूमच भाडं भरायला असं नाही म्हणणार. आता भाडं चालू शे म्हणा. तर कसं असतं माहिती का वृंदावनमध्ये जेव्हा संहिता घेतो ना भागवताची तेव्हा आम्हाला शिकवण दिली जाते की भैया तुम्हाला देवावर प्रेम करायचंय. पहिले तर तुमच्या मनातून शंका काढून टाकतो मग अभंगाला जरा रंगत येईल नाही का. आम्हाला शिकवण अशी दिली जाते की तुम्हाला देवावर प्रेम करायचंय. जेवढं भागवतावर प्रेम आहे मतलब भागवतच भगवंत आहे आणि त्या देवावर तुम्हाला प्रेम करायचं आहे. तर मग नुसतं भागवताचार्यांनी देवावर प्रेम केलं तर ते एकतर्फा होईल ना. तो देवाने सुद्धा आमच्यावर प्रेम केलं पाहिजे. मग देवानं आमच्यावर प्रेम करावं याच्यासाठी काय करावं लागेल. देवानं सुद्धा आमच्यावर प्रेम करावं. काय असतं माहिती का हे रोज रोज साऊंड मध्ये बोलू बोलू घसा खेचतो. साऊंड असा लावा की मी इतका लांब बोललो तरी त्यांना आवाज खेचला पाहिजे. त्याचं कारण असं कंटिन्यू तुम्ही माईकला तोंड लावलं ना तर पुढे जाऊन कीर्तने बंद आणि जवळ लगून आपला आवाज आहे तो लगूनच या लोकेचे आण पाणी विचारतील. हा खरंय का नाही काका. हा आवाज चांगला आहे म्हणजे मुरलीधर अप्पाला बोलायला. रवी किरण महाराज बरा विनोद करत बोलायला. बोलणं बंद होई का रवी किरण महाराज मरी घ्या का जीवत कोण तपास बी करणार नाही. मनीषीन थोडं सावध राहणं पडस. साऊंड सिस्टीम नाही आपले एकनाथ महाराज आहेत ना आळंदीमध्ये ते साऊंड मध्ये बोलून बोलून 5 वर्ष फार गळाच गेला त्यांचा घसाच गेलता. म्हणून थोडं त्याची सावधगिरी बाळगावी लागते. आणि ते काही एक कीर्तन नाही काही दिनले 3-3, 4-4 कीर्तनच आहेत म्हणल्यावर थोडं माझा विचार करून साऊंड लावा. आता आहे का. तर नुसतं आम्ही देवावर प्रेम केलं तर ते एकतर्फा होईल. देवानं सुद्धा आमच्यावर प्रेम केलं पाहिजे. मग देवानं आपल्यावर प्रेम करावं याच्यासाठी काय करावं लागेल. देवाचा कोणीतरी विशेष भक्त बघावा लागेल. आणि देवाचा विशेष भक्त कोण तर देवाच्या 16,108 बायका होत्या तरी देवाचं विशेष प्रेम होतं राधाराणीवर. बरोबर आहे ना. देवाचं विशेष प्रेम राधाराणीवर होतं. आणि कथाकार जेव्हा येतो तेव्हा शृंगार करून पूर्णतः उभा राहतो की देवावर आम्ही प्रेम करतो विशेष नाही पण देवानं सुद्धा आमच्यावर प्रेम करावं म्हणून करणे शृंगार. आणि एवढं नटून त्याच्यासाठी उभं राहावं लागतं. बाकी दुसरं काही नाही. बाकी नसले किडा पाडणार असले महासा राहतस का कीर्तन करता सारा का तयार कलेक्टर ओ मिठू तडे काय बोल रहा ना आता आहे. काय माहितीये का जोपर्यंत माणसाला पूर्ण पारखत नाही जोपर्यंत त्याच्या जवळ जात नाही त्याला वाचत नाही तोपर्यंत फालतू काही बोलायचं. जवळ जा त्या माणसाला विचारा त्याची लेवल काय आहे तो विचार काय करतोय. जोपर्यंत तुम्हाला माहित पडत नाही तोपर्यंत बिनकामना कागदी फेकाना कामे करू नये. हा अडे चांगला लोकेश आहेत बा अडे सांगेन काय फायदा नाही. मनावर सर्व प्रेम करणार आहेत मनीषी ना ते माई निर्यानात बसाले. ज्या मना असेल त्याला समजायला बी पाहिजे म्हणा काय कारण आहे असं नाही का. म्हणजे किडा पाडणार असेल लगेच दाबी देते. आणि आता ते म्हणा तरुण भवितलं प्रेम करतस ना कपाशी मग तण उगा पहिले जर कोयपी टाका ना कपाशीला त्रास नाही.
पण एकदा तण वाढी घेऊन कपाशी दाखली राहिली का तण दाबी मारस. पहिले तसंच होय, तण कपाशीला दाबी मारे, पण आता उलट होई जायले. आता थोडाफार किडा पाडायला लागणार का मग दादाच दाबी देतच किडा पाडणारच. ठल विठल अजून कीर्तनासाठी उपस्थित आमचे सरपंच साहेब आहेत, सुंदर पट्टी होऊन आलेले आहेत, त्यांच्यासोबत त्यांचे मित्र परिवार आहेत. अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबार आहे? ज्यांची 65 लाखाची जहागीर लोकांना दान करावी ती तुकोबार आहे. आणि ती तुकोबार या अभंगातून मागणी मागतायत. पण इतर अभंगामध्ये मागणी मागितली ना, नम्रपणे सांगितलं काय, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. हेची देवा पै मागत नाही का. इतर ठिकाणी नम्रता धारण करून मागणी मागितली, पण या अभंगामध्ये छातीला हात लावून तुकोबाराय मागणी मागतायत. सुरुवात बघा. तुकोबाराय घरून निघाले, पंढरपुराचा मार्ग धरला. पत्नी आवाज देते, धनी चाललात कुठं? भगवंताच्या नामचिंतनाला. लेकरांना खायला काहीच नाही हो, लेकरांना खायला काहीतरी आणा. म्हणजे तुकोबाराय आणतायत खायला ऊसाची पेंडी, लेकरांना खाऊ घालतायत. पण बघा रस्त्यामध्ये बारकी पोर होती, त्या लेकरांना ऊस दान करत आले. पत्नीनं बघितलं, बाई काय माणूस आहे, लेकरांना खायला काहीच नाही, दुसऱ्याच्या लेकरांना ऊस दान करतोय. म्हणले बाई या माणसाला काही संसाराची काळजीच नाही. तुकोबारायांची पत्नी तुकोबारायांच्या हातामध्ये 2 ऊसाचे टिपरे बघून रागावली आणि रागा देवाला शिवी घातली. मेल्या काड्या सावड्या, अरे रणकी व तुझी. काय म्हणले तुकोबारायांच्या पत्नी? मेल्या काड्या सावड्या, अरे रणकी व तुझी. पार माझ्या नवऱ्याला वेडा करून ठेवलं का बाई या देवाना. तो बोलण्याचा अधिकार सुद्धा त्या मायचाच होता बरं. नाहीतर आता सध्या कोणी कोणाला शिवी घालतं. आपण बी देवले काय आधी पडतच आते, बरोबर आहे की नाही. भर पावसाळ्यामध्ये दाबावर मिरच्या सुकाडायला टाक देतस. देवनी शिताडा सुरू करत का आपण देवले सांगतो. देव काय चल ना भाऊ, आता नेमका देवचं गेल का आपण. त्यांना सीझन मिरच्या आपण सुकाड राहणार तरी देवलेचं गेल म्हण राहिलो. कोणी कोणाला शिवी घालायची नसती. तुकोबारायांच्या पत्नीचा तेवढा अधिकार होता म्हणून देवाला शिवी घातली. पण ऐका ना, तुकोबारायांनी वातावरण बघितलं, पत्नी रागवत्या. पत्नींवर राग करण्यापेक्षा, तेवढा वेळ वाया खर्च करण्यापेक्षा आपण असं करू, भगवत चिंतनाला वेळ खर्चूया. माझ्या तुकोबारायांनी पंढरपुराचा मार्ग धरला. पंढरपुराचा मार्ग धरला अंतःकरणापासून. रस्त्यात भेटणाऱ्या साधू संतांना नतमस्तक व्हावं. एकच सांगावं, साधू बाबा माझ्या अगोदर जर का जगाचा मालक तुम्हाला भेटला तर माझा जयहरी सांगा, माझा रामराम सांगा, माझा नमस्कार सांगा. चालतंय. भेटणाऱ्या साधू संतांना नतमस्तक व्हावं. एकच सांगावं, साधू बाबा माझ्या अगोदर जर का तुम्हाला जगाचा मालक भेटला तर माझा जयहरी सांगा, माझा रामराम सांगा, माझा नमस्कार सांगा. चालतायत तुकोबाराय, चालतायत. आणि अंतःकरणापासून एकच हाक मारताय काय, हे तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत. नतमस्तक व्हावं. एकच सांगावं, साधू महात्मा माझ्या अगोदर जर का तुम्हाला जगाचा मालक भेटला तर माझा जहिरी सांगा, माझा रामराम सांगा, नमस्कार सांगा. चालतायत माझे तुकोबाराय, चालतायत. पंढरपुरात प्रवेश केला. पंढरपुरात प्रवेश केला. जगाच्या
जगाच्या मालकाचं दर्शन घेतलं. प्रत्येक वेळेस दर्शन घेण्याची पद्धत वेगळी होती. दर्शन घेतल्याच्या नंतर देवाचं वागणं जरा वेगळं होतं. प्रत्येक वेळेस तुकोबाराय जायचे ना तर देवाची मान खालती असायची. पहिल्यांदा असं होतंय की जगाचा मालक तुकोबारायांकडे बघत होते मान वरती करून. तुकोबाराय म्हणले देवा, प्रत्येक वेळेस आल्याच्या नंतर दर्शन घ्यायचो, प्रत्येक वेळेस तुझी मान खालती असायची आणि आज तू माझ्याकडे टक लावून बघायलास, तुझी एवढी हिंमत झाली व्हय? देव घाबरू घाबरू तुकोबारायांना सांगत होते, म्हणे देवा तुकोबाराय, मी तुमच्याकडे बघायची हिंमत माझी नव्हतीच, पण तुम्ही प्रत्येक वेळेस येतात, न काही मागता चालले जातात. माझ्या पत्नीनं मला सांगितलं तुम्ही प्रत्येक भक्ताला काहीतरी देतात, तुकोबारायांना काहीतरी द्या ना. कोण सांगता असं? रुक्मिणी आईसाहेबांनी मागायला सांगितलं होतं, मतलब द्यायला सांगितलं होतं. पर स्वतः जगाचा मालक सुद्धा कोणाच्या सांगितल्यावर सांगत होता? कोण आहे का देवनी? देवनी रुक्मिणी कोण होती? असं सरळ सरळ सांगा ना. म्हणजे देवनी सुद्धा बायकोन ऐकवत बुवा, बरोबर आहे ना? देवनी सुद्धा कोण ऐकवत? या म्हातारा सुद्धा म्हणणार ना, ते तरुणात ना कवटा बशी का कौ अवघड बुवा. प्रत्येक सत्य बायको शिवाय शानपणाने माणूस ना. देवना सुद्धा चालणार नाही तर आपलं काय चालू? सांगू का तुमले, बाईमुळेच माणूस पुढे सरकत. बाई जर का समजदार असली ना जीवनामध्ये तर तुमचं गाव नाही तालुका इज्जत करत. बायको जर समजदार राहिली ते गावच नाही तालुका इज्जत करत. तुम्ही चौकात बसले, 10 मित्र भेटले, बायकोला इथूनच फोन करा, आपल्याकडे महामित्र येत आहेत, चहा वगैरे बनव बरं. जर बाईने त्या 10 मित्र जातात, पाणी दिदी ना चहा दिनी, त्या 10 मित्र 50 ठिकाणी जावं काय का ना. आपणकडे बोलतो बाई गेली बारी होती, आम्ही जाऊन पहिले चहा तयार करते. वाढणी का नाही इज्जत? वाढणी ना. एखादा भाऊने जर चौकमा 4 मित्र भेटणार ते फोन करा, मन मित्र येणार ना चहा ठी दे. बाईने तर फोन मा, त्या फोन इथला लबाडत ना आजूबाजूवाला पटाचा नसले ऐकू असते. याने वजन मा सांग वय मला मित्र येणार ना 2-4 चाटी दे. बाईने तर फोन मा सांग कोणता करत आलेला राय ना को समजिले यांगर मा का कुंदा मातेल शेबो. बरोबर आहे का नाही? एमआय वर सगळा गेडे, एमआय वर सगळा गेडे. पत्नी समजदार असली पाहिजे. देवानं सुद्धा पत्नीचं ऐकलं. देवानं सांगितलं तुकोबारायांना, तुकोबाराय मला माहिती आहे तुम्ही कधी मागत नाही, पण माझ्या पत्नीनं रुक्मिणीनं सांगितलं की तुम्ही प्रत्येक भक्ताला काही ना काही देता. मग तुकोबारायांना काहीच देत नाही म्हणल्यावर तुकोबारायांना काहीतरी द्या ना. म्हणले तुकोबाराय मागत नाही, तुम्ही स्वतःहून विचारान द्या. म्हणून तुकोबाराय मी तुम्हाला सांगतोय, काही मागायचं असेल तर मागा. देणारा जगाचा मालक आहे आणि मागणारे तुकोबाराय आहे. देणाऱ्याचाही तेवढा अधिकार असला पाहिजे, देणाऱ्याचाही तेवढा अधिकार असला पाहिजे आणि मागणाऱ्याचा सुद्धा तेवढा अधिकार असला पाहिजे. तुकोबाराय देवाशी संवाद चालू आहे बरं का तुकोबारायांचा. म्हणले मागा ना, काय मागायचंय? तुकोबाराय म्हणतात प्रत्येक वेळेस आल्याच्या नंतर तुझी मान खालती असायची. पहिला प्रसंग आहे, तू माझ्या नजरेत नजर टाकून मला विचारतोय काय मागायचंय. अरे मागायला काय सांगतोय देवा? मला मागायला सांगतोय. मला मागायला सांगतोय. प्रत्येक अभंगामध्ये नम्रपणे सांगितलं, पण इथं रागात सांगताय तुकोबाराय. मला काय मागायला सांगतोय रे? माझं जाऊ दे रे देवा, मला मागायला सांगतोय माझा विषय दे सोडून, पण माझ्या पूर्वजांची एवढी ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे, तेच तुझ्याकडनं देणं होत नाही. माझा विषय येतो कुठं? महाराज पूर्वजांची काय ठेवा? तुकोबाराय एवढे छातीला हात लावून सांगतायत. काय सांगतायत ऐका अभंगाच्या प्रथम चरण. माझ्या वडिलांची, माझ्या वडिलांची, माझ्या वडिलांची माझ्या
माझ्या वडिलांचे मेरा चिना देवा माझ्या वडिलांचे मेरा चिना देवा Oh,